यंदा 12वीचा 91.88% निकाल. कोकण विभाग अव्वल. यंदाही मुलींचीच बाजी. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाईन संकेतस्थळावर पाहता येणार निकाल. वक्फ कायद्याविरोधातील याचिकांवर आज सुनावणी. सर्वोच्च न्यायालयात आज दुपारी 2 वाजता सुनावणी. न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष. पहलगाम हल्ल्याप्रकरणी अमित शहांनी स्वतःहून राजीनामा द्यायला हवा. संजय राऊत यांच्याकडून पुन्हा एकदा राजीनाम्याची मागणी. तर संकट काळात सोबत राहण्याच्या लायकीचं सरकार नसल्याचं म्हणत केंद्र सरकारवरही घणाघात. शिवसेना राष्ट्रवादीनंतर आता भाजपाच्या निशाण्यावर काँग्रेसला फोडा. काँग्रेस रिकामी करा. चंद्रशेखर बावनकुळेंचा भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. मुंबईवर पाणी कपातीचं संकट येण्याची शक्यता. वाढत्या उष्णतेमुळे धरणांचं पाणी आटलं. मुंबईतील 7 धरणांमध्ये केवळ 23% पाणीसाठा शिल्लक. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाची शक्यता. काही जिल्ह्यात गारपिटीसह पावसाचा अंदाज. मुंबईतही आता पुढील 2 दिवस अवकाळीची शक्यता. भारताच्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तान घाबरला. पाकिस्तानी राष्ट्रपतींनी बोलावलं विशेष अधिवेशन. इस्लामाबादमध्ये आज संध्याकाळी 5 वाजता अधिवेशन. पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. एलओसीवर पाकिस्तानकडून सलग 11व्या दिवशी गोळीबार. भारतीय सैन्याचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर. वेव्ज परिषदेत 4 दिवसांमध्ये मोठी उलाढाल. विविध उपक्रमांतर्गत 1328 कोटींची उलाढाल. वेव्जमध्ये 77 देशांचा सहभाग. राज्य सरकारचे 8000 कोटींचे करार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.